नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे नवी दिल्लीच्या वसंत विहार कॉलनीमधील। वसंत विहार कॉलनीमध्ये सोहनलाल सिंग वय वर्ष 38 आणि त्याची 30 वर्षीय पत्नी रीता देवी हे त्यांच्या 2 मुलांसहित राहत होते। मोठ्या मुलाचं नाव नमन आणि लहान्या मुलीचं नाव दीक्षा। हे मुलं 6-7 वर्षांची होते। या सोहनलालकडे 2 दुकाने होती, एक मिठाईचं दुकान आणि दुसरं किराण्याचं दुकान। मिठाईचं दुकान सोहनलाल सांभाळायचा आणि किराण्याचं दुकान ही रीता देवी सांभाळायची। सोहनलाल मिठाईच्या दुकानामधून महिन्याला किमान 65 ते 70 हजार रुपये कमवायचा आणि रीता देवी ज्या किराणा दुकानवरती बसलेली असायची त्या दुकानमधून ती महिन्याचे 35 ते 40 हजार रुपये कमवत होती। अशा प्रकारे हे कुटुंब अतिशय व्यवस्थित हसून खेळून सुरू होतं, कारण या कुटुंबाला कशाचीही कमी नव्हती। 27 मे 2025 रोजी हा सोहनलाल मिठाईच्या दुकानावरती मिठाई विकण्यासाठी गेलेला होता आणि रीता देवी हे तिचं किराणा दुकान सांभाळत होती। मिठाई विकत असताना हा सोहनलालकडे 2 ग्राहक येतात। ते 2 ग्राहक त्याच्याकडे मिठाईची मागणी करतात आणि त्यांच्या मागणीनुसार हा सोहनलाल त्यांना मिठाई देत असतो। मिठाई देत असताना त्या ग्राहकांना त्या दुकानमध्ये उंदीर दिसतात। ते ग्राहक सोहनलालला म्हणतात की दुकानमध्ये उंदीर झालेले आहेत आणि हे उंदीर तुमच्या दुकानाचं नुकसान करू शकतात, त्यामुळे या उंदरांवरती तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या। आणि ते ग्राहक तेथून निघून जातात। जेव्हा सोहनलालला समजते की दुकानमध्ये उंदीर झाले आहेत आणि हे उंदीर दुकानाचं भरपूर नुकसान करू शकतात, त्यामुळे सोहनलाल बाजारात जाऊन उंदीर मारण्याची दवाई घेऊन येतो आणि संध्याकाळच्या वेळेस ते उंदीर मारण्याचं औषध संपूर्ण मिठाईच्या दुकानामध्ये मारून देतो आणि घरी जातो। सकाळचे 7-8 वाजतात आणि 8 वाजता जेव्हा हा सोहनलाल ती मिठाईचं दुकान उघडतो तेव्हा त्या दुकानमध्ये लहान मोठे 18 ते 20 उंदीर मरून पडलेले असतात आणि त्यांचा खूप दुर्गंधी येत असते। जेव्हा ही गोष्ट सोहनलालची पत्नी रीता देवीला समजते तेव्हा रीता देवी सोहनलालवरती नाराज होते आणि त्याला म्हणू लागते की तुम्ही हे योग्य केले नाही। त्या उंदरांना पकडून कुठेतरी दूर नेऊन सोडले असते, परंतु तुम्ही त्या उंदरांचा असा जीव नको घ्यायला होता। त्यावरती सोहनलाल पत्नीवरती भडकतो आणि तिला म्हणतो की तू किराणा दुकान सांभाळ, मी माझं मिठाईचं दुकान सांभाळतो, तू तुझे कस्टमर बघ, मला अक्कल शिकवू नको। आणि हा सोहनलाल त्या रीता देवीला काहीही बोलू लागतो, त्यामुळे ही रीता देवी त्याच्यापासून नाराज राहू लागते। त्यांच्यामध्ये आता नेहमीच खटके उडू लागतात। एक दिवस रीता देवी तिच्या किराणा दुकानामध्ये सामान विकत असताना त्या दुकानावरती एक कस्टमर येतो। तो एक ट्रक ड्रायव्हर नौजवान मुलगा असतो, अवघ्या 24-25 वयाचा तो मुलगा असतो। त्याचं नाव असतं सुरेश। तो सुरेश रीता देवीच्या दुकानावरती येतो आणि तिच्याकडे काही सामानाची मागणी करतो आणि ते सामान देण्यासाठी रीता देवी जेव्हा दुकानात आतमध्ये इकडे तिकडे फिरते, ते सामान काढते, तेव्हा हा सुरेश सतत त्या रीता देवीकडे बघत असतो। एकटक नजरेने त्या रीता देवीकडे बघत असतो। रीता देवी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती आणि हा सुरेश तिच्यावरती भाळला होता। त्या रीता देवीला देखील हे समजते की हा सुरेश एकटक माझ्याकडेच बघत आहे आणि तो सुरेश देखील दिसायला सुंदर होता, हँडसम होता, त्यामुळे रीता देवीला देखील तो सुरेश आवडतो आणि ती देखील त्याच्याकडे आकर्षिली जाते। दोघे एकमेकांकडे चोर नजरेने बघत असतात। त्यानंतर काहीतरी बोलायचं म्हणून हा सुरेश त्या रीता देवीला म्हणतो की मी या ठिकाणी नवीन आहे, माझी राहण्याची सोय नाही, मला एखादा रूम भाड्याने इथे भेटेल का? त्यावरती रीता देवी हसून त्याच्यासोबत बोलू लागते आणि त्याला म्हणते की आमच्याकडे 2 रूम खाली आहेत, तुम्हाला आमची जर रूम आवडली तर तुम्ही आमच्या रूममध्ये राहू शकतात। त्यानंतर रीता देवी ते किराणा दुकान बंद करते आणि त्या सुरेशला त्यांचा रूम दाखवण्यासाठी घेऊन जाते।
सुरेशला रूम आवडतो आणि सुरेश तिला म्हणतो की मी रूमचं जे भाडं आहे ते भाडं देऊन टाकत जाईल. खरं तर सुरेशला ती रीतादेवी आवडलेली असते आणि रूमचा हा एक फक्त बहाणा असतो. असे तसे यानंतर 10 दिवस जातात, परंतु या 10 दिवसांच्या दरम्यान हा सुरेश रोज या रीतादेवीच्या दुकानावरती जात असत आणि काहीतरी छोटं मोठं सामान खरेदी करण्याचं नाटक करत असत. ते सामान खरेदी करण्याचं नाटक यासाठी की त्या निमित्ताने त्याला रीतादेवीला पाहता येईल आणि या सततच्या जाण्या येण्यामुळे आणि काही गोष्टी बोलण्या चालण्यामुळे या दोघांची जवळीक वाढू लागते. दोघेही एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे बोलू लागतात. एक दिवस रीतादेवीचा पती सोहनलाल किराणा दुकानाचा माल भरण्यासाठी शहरात गेलेला असतो. त्यावेळी ही रीतादेवी विचार करते की हाच चान्स आहे आणि ती सुरेशला दुकानवरती बोलवते. सुरेश दुकानवरती येतो, दुकानाच्या आतमध्ये येतो आणि दोघे तेथे निवांत बसून बोलू लागतात. त्यानंतर हा सुरेश ह्या संधीचा फायदा घेऊन त्या रीतादेवीला म्हणतो की मला तुझ्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. त्यावरती रीतादेवी लाजते, तिची नजर खाली जाते आणि ही रीतादेवी त्याला म्हणते की आज माझे पती सोहनलाल घरी नाही आहे. हा सरळ सरळ त्या सुरेशला एक इशारा असतो आणि त्याच्याकडे चोर नजरेने ती बघत असते. सुरेश समजून जातो की हे पाखरू आता आपल्या जाळ्यात अडकलेलं आहे आणि त्या दुकानामध्येच तो इकडे तिकडे बघून घेतो आणि त्या रीतादेवीला मिठी मारतो. जेव्हा रीतादेवी त्याच्या मिठीमध्ये विसावते तेव्हा ती भानावर येते की आपण दुकानमध्ये आहोत आणि कोणी कस्टमर येऊन आपल्याला या अवस्थेत बघू शकतो. त्यामुळे रीतादेवी सुरेशला बाहेर काढते आणि ते दुकान बंद करते. सुरेशला त्यांच्या घरी घेऊन जाते. घरी घेऊन गेल्यानंतर घराचे मुख्य दरवाजा देखील बंद करून घेते आणि घरातील एका रूममध्ये जातात. रूम लॉक करून सुरेश आणि रीतादेवी अनैतिक संबंध प्रस्थापित करतात. आता यांचं पहिलं मिलन असल्यामुळे रीतादेवी आणि सुरेश एकमेकांवरती भयंकर तुटून पडतात. त्यामुळे रीतादेवी सुरेशचे चुंबन घेत असताना त्याच्या गालांवरती, ओठांवरती तिचे लिपस्टिकचे डाग लागतात आणि रीतादेवीचा देखील अवतार पूर्ण केस वगैरे विस्कुरलेले असतात. आणि त्याच दरम्यान तो सोहनलाल किराणा दुकानाचा माल भरण्यासाठी गेलेला असतो. तो अर्ध्या रस्त्यात गेलेला असतानाच त्याला समजते की त्याचा फोन घरीच राहून गेला आहे. त्यामुळे तो फोन घेण्यासाठी घरी येत असतो. जसा तो घराकडे येतो तेव्हा तो बघतो की किराणा दुकान बंद आहे आणि घराचा मुख्य दरवाजा देखील बंद आहे. सोहनलालला विचित्र वाटतं आणि तो मुख्य दरवाजा वाजवू लागतो. जेव्हा रीतादेवीला तो दरवाजाचा आवाज येतो तेव्हा रीतादेवी आणि सुरेश घाबरतात आणि घाईने त्यांचे कपडे ते वेडेवाकडे घालून घेतात आणि त्यांना काहीही सुचत नाही. रीतादेवीला कळत नाही की आता सुरेशला कुठे लपवावं आणि काय करावं. तिकडून पती सोहनलाल मोठमोठ्याने ओरडून दरवाजा वाजवत असतो. त्यामुळे घाबरून भीतीने ही रीतादेवी दरवाजा उघडते आणि सोहनलाल जेव्हा तिचा अवतार बघतो तेव्हा त्याला कळून चुकते की हिने नक्कीच काहीतरी शेण खाल्ले असावे. तो रीतादेवीला दूर ढकलतो आणि त्याला आतमध्ये दिसतो तर सुरेश असतो. त्याच्या गालांवरती लिपस्टिकचे डाग लागलेले असतात. त्यावरून सोहनलाल संपूर्ण समजून जातो आणि त्याला भयंकर मारहाण करायला सुरुवात करतो. मारहाण करत करत तो त्याला घराच्या बाहेर काढतो आणि घराच्या बाहेर त्याला मारहाण करत असताना शेजारी पाजारी देखील तेथे गोळा होतात आणि ते शेजारी या गोष्टीचा फायदा घेऊन ते देखील त्या सुरेशवरती हात उचलतात आणि त्यानंतर हा सोहनलाल पोलिसांना कॉल करतो आणि या सुरेशला अटक करतात. कसंबसं हे प्रकरण शांत होतं. सोहनलाल त्याच्या पत्नी रीतादेवीवरती नाराज असतो. भरपूर दिवस गेल्यानंतरही या सोहनलालच्या मनातून ही गोष्ट जात नाही की त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत गद्दारी केलेली आहे. तो काही दिवसांनी रीतादेवीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतो. जेव्हा ही बातमी त्याच्या नातेवाईकांना समजते तेव्हा नातेवाईक त्याला समजावून सांगतात की
अशा चुका एखाद्या वेळी होत असतात. यामुळे संपूर्ण चांगलं संसार उद्ध्वस्त करू नको. जसं सुरू होतं तसं सुरू राहू दे. एक संधी तिला दे, तिला समजावून सांग आणि इथून पुढे ती असं काहीही करणार नाही अशी त्याला शाश्वती देतात. सोहनलाल सर्व नातेवाईकांचं ऐकतो आणि एक संधी रीतादेवीला देतो. यानंतर आता रीतादेवी आणि सुरेशमध्ये कसलाही संबंध नसतो आणि इथून पुढे हा परिवार सुरळीत चालू असतो. 20 जून 2025चा दिवस होता. रीतादेवी तिच्या किराणा दुकानामध्ये सामान विकत होती. त्याचवेळी एका कस्टमरला या रीतादेवीच्या दुकानामध्ये एक उंदीर दिसतो आणि त्या उंदराबद्दल तो कस्टमर रीतादेवीला सांगतो. रीतादेवी त्या उंदराकडे लक्ष न देता त्या कस्टमरचं सामान देते आणि त्याला काढून देते. आणि संध्याकाळच्या वेळी रीतादेवीला देखील उंदीर दिसतात, परंतु ही रीतादेवी विचार करते की या उंदरांबद्दल जर पती सोहनलालला समजले तर सोहनलाल पुन्हा उंदीर मारण्याची दवाई या दुकानामध्ये टाकेल आणि हे उंदीर मरून जातील आणि त्यामुळे सोहनलाल पापाचा भागीदार बनेल. म्हणून सोहनलालला ती काहीही सांगत नाही. अशा प्रकारे 3 दिवस जातात. 3 दिवसांनंतर हा सोहनलाल किराणा दुकानाचा माल भरण्यासाठी शहरात गेलेला असतो. तो किराण्याचा संपूर्ण माल घेतो. मोटरसायकलवरती हा संपूर्ण माल बसत नाही, परंतु तो जोर जबरदस्तीने कसा बसा तो माल त्यामध्ये बसवतो आणि त्या गाडीवरती घराकडे येत असतो. परंतु याच दरम्यान रस्त्यावरून चालत असताना त्याचा ॲक्सिडेंट होतो. भयंकर ॲक्सिडेंट झालेला असतो. तेथील जवळपासचे लोक त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. या घटनेची माहिती जेव्हा रीतादेवीला समजते तेव्हा ती तिचं दुकान बंद करून सोहनलालला भेटण्यासाठी हॉस्पिटलला जाते आणि ती डॉक्टरांना विचारते की नक्की कुठं लागलं आहे, काय झालं आहे. त्यावरती डॉक्टर रीतादेवीला सांगतात की तुमच्या पतीचा खालचा भाग संपूर्ण डॅमेज झालेला आहे आणि त्यामुळे सोहनलाल आता इथून पुढे चालू फिरू शकणार नाही. रीतादेवीला खूप वाईट वाटते आणि कसाबसा ती त्याची 20 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये काळजी घेते. 20 दिवसानंतर सोहनलालला डिस्चार्ज देण्यात येतो आणि त्यानंतर सोहनलालला ही रीतादेवी घरी घेऊन येते. सोहनलाल घरी आल्यानंतर तो खूप चिडचिड करत होता, कारण हा सोहनलाल खूप कंजूस माणूस होता. साधा घरामध्ये 4-5 बल्ब चालू असलेले त्याला कधी चालत नव्हते. वीज बिल जास्त येतं म्हणून तो एकच बल्ब लावू देण्यास परवानगी द्यायचा. वीज बिल वाढतं म्हणून तो कूलर देखील रात्रभर कधी चालवून देत नसायचा. 2-3 तास तो फक्त कूलर वापरायचा. असंच एक दिवस सोहनलालला भेटण्यासाठी त्याचे नातेवाईक घरी आलेले असतात आणि उन्हाळ्याचे दिवस असतात. नातेवाईकांना खूप गरम लागत असते. नातेवाईक म्हणतात की तुझ्या घरामध्ये खूप गरमी आहे आणि तू फक्त फॅन लावलेला आहे. तू एवढा पैसा कमवतो, तू घरामध्ये AC लावला पाहिजे. हे सर्व बोलून नातेवाईक त्याला भेटून जातात. परंतु या नातेवाईकांचं बोलणं या सोहनलालला टोचलेलं असतं आणि त्यामुळे हा सोहनलाल घरामध्ये AC लावण्याचं ठरवतो आणि एका रूममध्ये AC लावतो. ज्या रूममध्ये AC लावलेला असतो त्याच रूममध्ये आता हे 4 जणांचं कुटुंब तेथे झोपत असायचं. 12 जुलै 2025चा दिवस असतो. रीतादेवी सजून धजून तिच्या किराणाच्या दुकानावरती जाऊन कस्टमर करण्यासाठी बसलेली असते. दिवसभर भरपूर ग्राहक आलेले असतात. तिची भरपूर सेलिंग झालेली असते. संध्याकाळच्या दरम्यान ती दुकान बंद करत असते. त्यावेळी तिला दिसते की दुकानमधील उंदीर हे घराकडे देखील जात असतात, परंतु त्या उंदरांवरती ती नजरअंदाज करते, दुकान लावून घेते आणि घरी येऊन कुटुंबासाठी स्वयंपाक बनवते. संपूर्ण कुटुंबाला जेवायला वाढते. ती स्वतः जेवण करते आणि रात्री 10 वाजेच्या सुमारास ज्या रूममध्ये AC लावलेला असतो त्या रूममध्ये हे संपूर्ण कुटुंब झोपून जातं. सकाळचे 6 वाजतात तेव्हा शेजारपाजारचे सर्व लोक झोपेतून उठलेले असतात आणि त्यांना दिसते की सोहनलालच्या घरामधून खूप धूर निघत आहे. हा धूर नक्की कशामुळे निघत आहे हे बघण्यासाठी लोक त्याच्या घरी जातात.
जेव्हा घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा लोकांना दिसते की सोहनलालच्या घरामध्ये प्रचंड आग लागलेली आहे. लोक काहीही न बघता अगोदर ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. तेथे पाणी वगैरे आणतात आणि ती पाण्याने 1 तासापर्यंत कशीबशी ती आग विझवण्यात त्यांचा जातो. आगीला ते कंट्रोलमध्ये आणतात आणि त्यानंतर पोलिसांना फोन केला जातो. पोलीस घटनास्थळी हजर होतात. पोलीस संपूर्ण घराची छानबीन करतात आणि त्यानंतर त्या एसीकडे बघतात. एसीजवळ 4 मोठमोठाले उंदीर मरून पडलेले पोलिसांना दिसतात आणि त्या उंदरांवरून पोलीस अंदाज लावतात की या उंदरांनीच त्या एसीच्या वायरिंग कट केल्या असाव्यात आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन या एसीचा ब्लास्ट झाला असावा आणि त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब सोहनलाल, रीतादेवी, अमन, दीक्षा या चौघांचाही त्या आगीमुळे आणि ब्लास्टमुळे मृत्यू झाला. या संपूर्ण घटनाक्रमाच्या दौरान रीतादेवीने नजरअंदाज केल्यामुळे हा संपूर्ण घटनाक्रम घडला. रीतादेवीने जर उंदरांबद्दल सोहनलालला सांगितले असते तर आता हा संपूर्ण हसता खेळता परिवार जिवंत असता. पूर्ण परिवार मृत्युमुखी पडला नसता. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि या व्हिडिओपासून असं काहीतरी शिकलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.